तुम्ही ज्या खुर्चीवर आहात तिथं सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही तुम्हाला सारखे आहेत. आता इलेक्शन झालं, निवडणुका होऊ गेल्या, तरी सुद्धा राज्यामध्ये कुठेतरी पक्ष फोडाफोडीची चर्चा जास्त व्हायला लागते. लोकांच्या प्रश्नापेक्षा या प्रश्नाला जास्त महत्त्व दिलं जातं. परिस्थिती अशी आहे की निवडणुका आणि निवडणुकीमध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्याच्यानंतर स्थापन झालेलं सरकार आणि कोणाला कोणत्या जागेवरती असुरक्षित वाटतं आणि कोणत्या जागेवर गेल्यानंतर मी सुरक्षित होईल या भूमिकेतून प्रत्येक लोकांची, व्यक्तीची, नेतृत्वाची आणि सर्वसामान्य माणसाची देखील धडपड असते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक प्रक्रिया चिरकाल सुरू आहे आणि भविष्यातही चालू राहील. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहतो आणि म्हणून तो प्रश्न शेवटी राजकीय आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून मला आपल्याला जे उत्तर द्यायचे आणि आपल्याला जे पाहिजे ते मिळालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.